आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगळ्या अंगाने परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर शहरातील भारत गॅस एजन्सीवर नागरिकांनी अशा पद्धतीने मोठी गर्दी केली। घरगुती गॅस मिळवण्यासाठी नागरिक जे आहे ते या ठिकाणी एकत्र आलेले चित्र पाहायला मिळतात आणि ऑनलाईन बुकिंग सुद्धा या ठिकाणी नागरिक करताना पाहायला मिळतात। खरं बघितलं तर व्यावसायिक गॅसला जे आहे ते मर्यादा आल्यात, मात्र घरगुती गॅसचा साठा मुबलक प्रमाणात असला तरी भविष्यात आपल्याला गॅस मिळणार नाही या भीतीपोटी जे आहे ते नागरिक अशा पद्धतीनं गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात। गॅस एजन्सीवरची ही जत्रा आपण या ठिकाणी पाहतोय। काल सुद्धा वाळूज परिसरात मोठ्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या आणि आज सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि जे आहे ते नागरिक थेट आता गॅस एजन्सीवर येऊन आपली जे आहे ते गॅसची बुकिंग करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासून या ठिकाणी रांगा लागल्यात, बाहेर सुद्धा मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात। अगदी OTP व्हेरिफिकेशन केलं जातं, आपलं स्वतःचं गॅसचं बुक देऊन जे लोक नागरिक जे आहेत या ठिकाणी गॅसची बुकिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात। या गॅसचे जे आहेत ते एजन्सीचे संचालक मालक आपल्यासोबत आहेत। काय सांगा सर, नागरिकांनी मोठी गर्दी केली, नेमक्या काय अडचणी येत आहेत आता? पेपरला जे येतं आहे, पेपरला आणि सोशल मीडियावर, पेपर सोशल मीडिया याच्यावर जे हे येतं आहे की बाबा सिलेंडर मिळणार का नाही ही लोकांना शंका असल्यामुळे लोक ही गर्दी करत आहे। तरी आमच्याकडे 14.2 kg सिलेंडरचा घरगुती गॅसचा मुबलक साठा आहे आणि आम्ही तो लोकांना वितरितही करत आहे। पण सणवार जवळ आलेले, ईद जवळ आलेली लोक त्याच्यामुळे गर्दी करतायत आणि पॅनिकली बुकिंग करतायत आणि त्याच्यामुळे गर्दी होती। नाही तर बाकी साठा भरपूर आहे, सिलेंडर मिळतं पण आहे त्यांना, फक्त काही लोकांचं बुकिंग नसतं, काही लोकांचं ऑनलाईन KYC नसतो, याच्यामुळे त्यांचं थोडीशी गैरसोय होते। पण सर, या नागरिकांची अशी तक्रार आहे की ऑनलाईन बुकिंग होत नाही, पहिला मिस कॉल द्यायचा तर गॅस बुकिंग व्हायचा, आता ती जे साईट चलत नाही, मिस कॉल पण होत नाही। ते ॲपचं हे असतं, त्याच्या ॲपमध्ये कधी कधी अपग्रेडेशन करण्यासाठी कंपनी ते काही तासासाठी ॲप बंद असतो किंवा काहीतरी हे होतं, पण ते ॲप चालू आहे आणि त्याच्याला पण पर्याय कंपनीनं भरपूर दिले। त्याच्यात हॅलो BPCL ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला मिस कॉलमध्ये तुमचं बुकिंग होऊन जातं। नाही होतं हो, करून मिळेल ना तिथं। निश्चितच बघतोय हे गॅसचे या एजन्सीचे मालक होते, ज्यांनी सांगितलं की मुबलक साठा उपलब्ध आहे, मात्र लोक जे आहे ते काही अफवा पसरण्यामुळे पॅनिक झालेत आणि त्यामुळं अशी जे आहे ते गॅस एजन्सीवर मोठी गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बाहेर सुद्धा पाहणार आहोत, भारत गॅस एजन्सीवरील हे सगळं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। ही मोठी रांग आपण या नागरिकांची पाहतोय। काल सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅससाठी अशीच रांग आपण पाहिली होती। त्यानंतरचं आजचं हे दुसरं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। गॅसच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार जे आहे ते ऑनलाईन बुकिंग होती, पण नागरिकांचं प्रत्यक्ष म्हणणं वेगळं आहे की ऑनलाईन बुकिंग होत नाही। आपण बघतो या ठिकाणी गॅसच्या एजन्सी बाहेर ही रांग आहे आणि रस्त्यापर्यंत ही रांग पोहोचली आणि अशा पद्धतीने जे आहे ते नागरिक या ठिकाणी गॅसची टाकी घेऊन आलेत रिकामी। यामुळे जे आहे ते काही प्रमाणात वाहतुकीला सुद्धा अडथळा होतोय, कारण की छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको बस स्थानक परिसरातील हे सगळं दृश्य आहे महत्त्वाचा आणि गजबजलेला भाग आहे आणि त्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीनं आपण बघतोय कशा पद्धतीने या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय, रहदारीला या ठिकाणी अडथळा निर्माण होतोय आणि ही अशी रांग आपण या भारत गॅस एजन्सी समोरची आपण बघतोय। काही नागरिकांसोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। काका, काय नाव आहे? आपण गॅस एजन्सीवर आलाय, काय अडचण येतात का, काय होतं इथे नेमकं? गॅस नाही बुक ऑनलाईन बुकिंग बी होत नाही। म्हणजे काय होते बुकिंग करायला गेल्यावर काय होतं नेमकं? ठीक आहे, गर्दी ना, बुकिंग करायला चालू आहे। बुकिंग करायला आले, मोबाईलवर बुकिंग केलं नाही का? होत नाही ना, मोबाईल नाही होत, उचलीत नाही, फोन उचलीत नाही। काय सांगाल, तुमची बुकिंग झाली आहे का? नाही सर, होत नाही, केली नाही मोबाईलवर जर तुम्ही बुकिंग करता तर अडचणी काय येतात? सर, केलीच नाही बुकिंग आम्ही आलो ना। हां एजन्सीवर सर, सिलेंडरची गाडी आलीच नाही तिकडे आमची बजरंग नगरकडे। म्हणजे एरवी गाडी यायची? एरवी गाडी येते। हां 2-3 दिवस झालं सर, आम्ही फोन करतो त्यांना। हां तुम्ही फोन केल्यावर काय सांगतात ते? हां येतो म्हणे, येतो म्हणे। हां सर, काय म्हणत होते? काय नाही, काल रात्री बुक करायला लागला होता 2 वाजता उठून, दिवसभर त्यांचे ते लाईन ते काय बुकिंगचे नंबरच बंद आहे। मग आता ते रात्री बुक झाला, आता घेतली पावती, आता चाललो गॅस आणायला। हां रात्री गेली, रात्री करायला लागते। यांचं या नागरिक आपल्यासोबत त्यांचं काहीतरी म्हणणं आहे, या जरा समोर या। काय सांगा, काय 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 आहे मोबाईलमध्ये? या हां दादा, काय आहे सांगा? आज सकाळी बुकिंग झालेली होती। हो, बुकिंग झाल्यानंतर बजाजनगर मध्ये गॅस येणार होता, तिथं त्या ठिकाणी आपण सकाळी 7 वाजेपासून लाईनला उभे होतो। हा, परंतु अचानक येऊन एका व्यक्तीने सांगितलं की गाडी इकडे येत नाही, गाडी इथून सोडत नाही येत तिकडं। त्यामुळं परत ड्युटीचा आणि खूप बाकीचे सगळे काही प्रॉब्लेम सोडून गाडी घेऊन गॅसची टाकी घेऊन परत इथं यावं लागलेलं आहे आणि आताही बुकिंग झाली तर आता गोडाऊन जवळपास इथून जर बघितलं तर एक 3-4 किलोमीटर अंतर आहे गोडाऊन। काय ड्युटी करता?
सर मी पंचांगा सीड्समध्ये आहे. गेला आजचा दिवस. आजचा दिवस गेला सर. आता आजचा दिवस गेल्याच्यानंतर आता काय करणार आहे सर? काकू काय तुमच्या हातात बुकिंगचं कागद झाली की बुकिंग? झाले बुकिंग भेटलाय मला गॅस. काल बुकिंग केली ती, आज भेटलाय. पण बजाज नगरला 6 वाजेपासून नंबर लावला सकाळचा आणि ते म्हणे गाडी येऊन नाही देत म्हणे तिकडं. हा तिकडून इकडे आलो आम्ही गॅस भरायला. एक आता गर्दी होती, सगळे लोक इकडे आले. हो 100 टाक्या. काल पण गर्दी होती. काल पण गर्दी होती आणि आज पण 100 लोक होते. माझा दुसरा नंबर होता. सकाळी 6 वाजता लावला होता नंबर. आता बजाज नगर म्हणजे तुम्ही किती किलोमीटर आली इथं? इथं समजा 12 किलोमीटर. हो जास्त 12 ते पुढं. आता याच्या पुढे अजून जायचंय. इथून मला बुकिंग करून घेतली. आता पुढे जायचं आता नारेगाव पाशी एक गोडाऊन आहे म्हणे, तिथून टाकी घ्यायची. ते किती लांब आहे? तिथे अजून इथून 3-4 किलोमीटर आहे. म्हणजे 15 किलोमीटर तुम्ही आता इकडे जाणार? हो 15 किलोमीटर परत जाणार. एक तर दिवस वाया गेला आमचा आज. निश्चित बघतोय अशा पद्धतीनं भारत गॅस एजन्सीवर ही सगळी गर्दी पाहायला मिळते. घरगुती गॅससाठी जे आहे ते नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना पाहायला मिळतात. दुसरीकडं गॅस एजन्सी चालक मालक सांगतात की काही अडचण नाही. मात्र असं असलं तरी प्रत्यक्ष नागरिकांच्या भावना वेगळ्या आहेत. गॅस बुकिंग होत नाही, ॲप्लिकेशनवर बुकिंग होत नाही, मिस कॉल केला तर त्याच्यावरही बुकिंग होत नाही. आणि गॅस एजन्सीकडून सांगितलं जातं की बजाज नगरला जा, बजाज नगरहून सांगितलं जातं की सिडकोमध्ये या आणि परत सांगितलं जातं की नारेगावमध्ये जा. मात्र या सगळ्या परिस्थितीमुळे नागरिकांची मोठी होळपळ होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.